आता पोषक तत्वे कशाला म्हणतात त्याची माहिती बघणार आहोत. पोषक तत्वे जे आपण खातो, खाल्ल्यानंतर आपण कामासाठी त्याचा उपयोग करतो, ज्या अन्न घटकांचा आपण उपयोग करतो त्याला पोषक तत्वे असे म्हणतात. बरं, लिहून घ्या मग. पोषक तत्वे आपण जो आहार घेतो आणि त्याचा कामांसाठी उपयोग करतो त्या अन्न घटकांना पोषक तत्वे असे म्हणतात. अन्न घटक म्हणजे सर्व आपले व्हिटॅमिन युक्त जेवण, त्याच्यामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, मिनरल्स असे वगैरे असे सर्व अन्न घटकांचा त्याच्यामध्ये समावेश आहे. ते आपण पुढील प्रमाणे बघणार आहोत. आता पोषक तत्वेची मुख्य प्रकार आपण पुढील प्रमाणे बघणार आहोत. पोषक तत्वेचे मुख्य प्रकार आहे कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, खनिजे, तंतुमय पदार्थ इत्यादी. आपण पुढील प्रमाणे पोषक तत्वेचे घटक बघणार आहोत. पहिले बघणार आहोत आपण कर्बोदके. कर्बोदके म्हणजे आपल्याला आता कामासाठी आपल्याला ऊर्जेची गरज असते. ऊर्जा ही आपला प्रमुख स्रोत आहे. ऊर्जेसाठी आपल्याला अगोदर जेवण करावे लागेल, त्या आपल्याला काम करायला एनर्जी येते, त्याला कर्बोदके असे म्हणतात. ऊर्जा येण्यासाठी आपल्याला भाकर, पोळी, भात, भाकरी या विशिष्ट पदार्थांचा समावेश करावा लागतो, त्याला आपण कर्बोदके असे म्हणतात. हा पोषक तत्वाचा पहिला टाईप झाला कर्बोदके. मग आता कर्बोदकेची डेफिनेशन लिहून घ्या. कर्बोदके कशामधून मिळतात तुम्हाला माहित आहे का? सांगा बरं, कोण सांगतं तर. कर्बोदके आपल्याला गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, जिरे, गव्हापासून आपण गव्हाची पोळी खातो. गहू कुठं पेरतो सांगा बरं? कुठं उगतो गहू? शेतामध्ये. त्याच्यापासून पोळी बनते. ज्वारी आणि बाजरीपासून काय बनते? भाकरी. तांदूळपासून भात. आणि आपण जे भाजीपाला घेतो, भाजीपाला म्हणजे मेथीची भाजी, पालक भाजी, याच्यापासून आपल्याला भाजी मिळते. मग आपण पोळी, भाकरी, भात, भाजी असा आपण जेवणामध्ये समावेश करतो. त्याच्यापासून आपल्याला वेगवेगळे विटॅमिन्स मिळत असतात. कर्बोदके आपल्याला जेवणापासूनच मिळते, त्याच्यामुळे आपल्याला एनर्जी येते. आता आपण समोर बघणार आहोत स्निग्ध पदार्थ. स्निग्ध पदार्थ. तूप लोणी कोणाला आवडते बरं? गुळ. तूप लोणी आपल्याला स्निग्ध पदार्थापासून मिळते. तेल सुद्धा आपल्याला स्निग्ध पदार्थापासून मिळते. तेल कशाची बनते बरं? सोयाबीन, शेंगदाणा. तेल कशापासून मिळते बरं? तेल सोयाबीन.
आणि शेंगदाणा. तेल आपल्याला सोयाबीन आणि शेंगदाण्यापासून बनते. आपल्याला तेलाची खूप आवश्यकता आहे. सूर्यफूल आणि सूर्यफूल. सूर्यफूल पण खूप छान तेल आहे. तीळ तीळ. एवढ्या पदार्थापासून आपल्याला तेल मिळते. तेल आपल्याला भाजी करण्यासाठी, शिरा वगैरे करण्यासाठी, लाडू करण्यासाठी खूप आवश्यक आहे. पोळी करण्यासाठी सुद्धा तेल आवश्यक आहे. तेलामुळे आपले सिद्ध पदार्थ वाढतात. आणि तूप आणि लोणी खाल्ल्यामुळे पण सिद्ध पदार्थ वाढतात. तूप आणि लोणी. तूप आणि लोणीपासून सुद्धा सिद्ध पदार्थ वाढतात. आपण खाल्लेल्या या सिद्ध पदार्थापासून थोडी ऊर्जेची गरज असते. हे मित्र, तूप आणि लोणी कशापासून मिळते माहीत आहे का तुम्हाला? तूप हे दुधापासून बनते आणि लोणी सुद्धा दुधापासून बनते. आणि तेल आपण खातो तर त्याचे फायदे काय आहे? तेलाचे पदार्थ खाल्ल्यामुळे आपले शरीर लवचिक बनते. आता हे दंड आहे, आपण असं हलवतो. हे लवचिकता तयार झाल्यामुळे आपण असं हात हलवू शकतो. त्याच्यासाठी तेल खाणं आवश्यक आहे. त्याला आपण सिद्ध पदार्थ असे म्हणतो. तेलामुळे आपल्याला एनर्जी तयार होते, उष्णता तयार होते, इत्यादी घटकांमुळे उष्णता तयार होते. मुलांनो, हे लिहून घेतलं का आता तुम्ही? आता मी हे पुसून टाकते. आता आपण समोरचा पोषक तत्वाचा समोरचा पाठ बघणार आहोत. समोरचा पाठ आहे प्रथिने. कशाला म्हणतात? प्रथिने कशाला म्हणतात सांगा बरं. प्रथिने कोणत्या कोणत्या पदार्थापासून मिळतात माहित आहे का कुणाला? सांगा बरं. प्रथिने कशाला कोणत्या कोणत्या पदार्थापासून मिळतात? मी सांगते. प्रथिने हे दूध पिता ना तुम्ही? दही खाता ना? दूध आणि दुधापासून जे पदार्थ बनतात आणि आपण जे खातो त्याच्यापासून आपल्याला प्रथिने भेटतात. आपल्याला आपल्या शरीराची झीज होण्यासाठी प्रथिनेची खूप आवश्यकता आहे. त्याच्यामुळे आपण दूध पिलं पाहिजे. कोण कोण दूध पितं बरं का? गुड. मग प्रथिने कशामध्ये आहे? दूध व दुग्धजन्य पदार्थ. दुग्धजन्य पदार्थ कोणते आहेत? पनीर, तूप, दही इत्यादी दुग्धजन्य पदार्थ आहेत. ह्या पदार्थांचा आपल्याला अन्न घटकांमध्ये समावेश करावा लागतो. त्याच्यामुळे आपल्याला प्रथिने भेटतात. अजून प्रथिने आपल्याला मांस व अंडी याच्यापासून मिळतात. मांस व अंडी कोण खाते बरं? मांस आणि अंडी कोण खाते बरं? मांस आणि अंडीपासून पण आपल्याला प्रोटीन्स मिळते. मांस आणि अंडी आपण खाल्ले पाहिजे. अंडीमध्ये डी विटॅमिन असतं, हे तर तुम्हाला माहीतच आहे. डी विटॅमिनमुळे आपले हाडं बळकट होतात, आपल्याला एनर्जी येते. त्याच्यामुळे आपण अंडी विशेष खाल्ली पाहिजे. मासेमुळे डोळे आपले चांगले होतात. त्याच्यामुळे मासे सुद्धा खाल्ले पाहिजे. प्रोटीन कशामधून मिळते? कडधान्यामधून. कडधान्य माहीत आहे का कोणते कोणते आहे? तर कडधान्य खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातले प्रथिने वाढते. कडधान्य म्हणजे तुरीची डाळ. लिहून घ्या बरं नोटबुकवर. प्रोटीन कशामधून मिळते? तुरीची डाळ, मुगाची डाळ,
उडदाची डाळ, मटकी, हरभरा डाळ, इत्यादी डाळीपासून आपल्याला प्रथिने मिळतात. तुरीची डाळीपासून आपण वरण बनवतो, वरण खातो. मुगाची डाळीची भाजी खातो, उडदाच्या डाळीची भाजी खातो. मटकी आपण भिजू घालतो, मोड आलेली मटकी आपण खातो. आणि हरभरा डाळ सुद्धा आपण मोड आलेली खातो. त्याच्यामुळे आपले प्रोटीन्स वाढते आणि आपले शरीर बळकट होते आणि आपल्या शरीराची झीज होऊन निघते. या गोष्टीला प्रथिने असे म्हणतात. आता समोर बघणार आहोत आपण खनिजे आणि जीवनसत्वे. आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी आपल्याला खनिजे व जीवनसत्वाची आवश्यकता असते. प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला खनिजे आणि जीवनसत्वाची आवश्यकता असते. आपल्या शरीरातली प्रतिकार शक्ती वाढली नाही तर आपल्याला वेगवेगळे आजार उद्भवू शकते. त्याच्यामुळे आपण समोर खनिजे आणि जीवनसत्वे याच्याबद्दल माहिती बघणार आहोत. खनिजे व जीवनसत्वे. खनिजे व जीवनसत्वे आपल्या शरीरात कमी पडले तर मी सांगितलं तुम्हाला आपल्याला वेगवेगळे आजार उद्भवू शकतात. त्याच्यामुळे आपण खनिजे व जीवनसत्वे असले पाहिजे आपल्या शरीरामध्ये. तर कोणत्या खनिजे आणि जीवनसत्वामुळे कमतरतेमुळे आपल्या शरीरात कोणते कोणते आजार होते उद्भवतात ते आपण पुढील तक्त्यात बघणार आहोत. आपण आज खनिजे व जीवनसत्वे याची माहिती बघणार आहोत. रोग प्रतिकार व शरीराच्या इतर जीवनावश्यक क्रियांसाठी खनिजे, जीवनसत्वे आणि तंतुमय पदार्थ यांची आवश्यकता असते. आपल्याला माहिती शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला खनिजे, जीवनसत्वे आणि तंतुमय पदार्थ यांची आवश्यकता असते. ते आपल्याला प्रामुख्याने भाज्या व फळांमधून मिळते. भाज्या म्हणजे मेथीची भाजी, पालक भाजी, कोथिंबीर वगैरे. फळांपासून फळं म्हणजे सफरचंद, डाळिंब, आंबा, केळी याच्यापासून मिळते. तर व खनिजे व जीवनसत्वे यांची आपल्याला अल्प प्रमाणात गरज असते, परंतु त्या कमतरतेमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. आपण जर भाज्या आणि फळांचा जेवणामध्ये समावेश केला नाही तर आपल्याला विविध आजार उद्भवू शकतील. ते कोणते आजार आहेत ते आपण खालील तक्त्यामध्ये बघणार आहोत. त्याच्या अगोदर खनिजे कशाला म्हणतात त्याची डेफिनेशन बघूया. शरीराला अनेक असेंद्रिय पदार्थांची गरज असते, त्यांना खनिजे म्हणतात. डेफिनेशन लिहून घ्या. खनिजे शरीराला अनेक प्रकारची असेंद्रिय पदार्थाची गरज असते, त्याला आपण खनिजे असं म्हणतो. खनिजे असं म्हणतो. खालील तक्त्यात अन्नातून मिळणाऱ्या काही खनिजांची उदाहरणे दिली आहेत. त्याचबरोबर या खनिजांचे कार्य, त्यांचे अन्नातील स्रोत तसेच शरीरातील त्यांची कमतरता निर्माण झाल्यास कोणते आजार होऊ शकतात याविषयी माहिती खालील तक्त्यातून घेऊया. तर आपण तक्ता लिहूया आता. तक्त्यामध्ये खनिज, स्रोत आणि
अभावजन्य विकार. खनिजामध्ये आपण पहिला प्रकार बघणार आहोत लोह. लोहामध्ये मांस, पालक, सफरचंद, मनुका इत्यादीमध्ये लोह असते. लोहाची कमतरता असली तर मांस खावे, पालक खावे, सफरचंद खावे आणि मनुका खावे. उपयोग: शरीराच्या सर्व भागांपर्यंत ऑक्सिजनचे वहन करणे. स्रोत: मांस, पालक, सफरचंद, मनुका. अभावजन्य विकार: ॲनिमिया म्हणजे सतत थकवा येणे. खनिजाचा पहिला प्रकार आहे लोह. लोह हे शरीरामध्ये सर्व भागांमध्ये ऑक्सिजन नेण्याचं काम करतो. त्याच्यात लोह मिळवण्यासाठी आपल्याला मांस म्हणजे अंडी, मासे, मटण हे आपल्याला खावे लागते. पालक, सफरचंद, मनुका इत्यादी खाद्यपदार्थांचा आपल्याला समावेश करावा लागतो. पालक भाजी खायची, सफरचंद खायचं, मनुका खायचं. त्याच्यामुळे मांस, पालक, सफरचंद, मनुका खाल्ला नाही तर सतत थकवा येतो आणि मांस, पालक, सफरचंद, मनुका खाल्ला की थकवा येणे दूर होतो आणि आपल्या शरीरामध्ये लोह निर्माण होते. आता दुसरा प्रकार आहे कॅल्शियम व फॉस्फरस. कॅल्शियम व फॉस्फरस. कॅल्शियमसाठी काय करावं लागते? दूध प्यावं लागते, दही, अंडे खावे लागते. त्याच्यात डी विटॅमिन असते. सी पण विटॅमिन असते. कॅल्शियम विटॅमिन वाढवण्यासाठी आपल्याला दूध व अंडी खावे लागतात. त्याच्यामुळे हाडे बळकट होते, दात बळकट होते. दात, हाडे मजबूत होणे. काय खावे लागते? दूध. दूधजन्य पदार्थ. हिरव्या पालेभाज्या. मांस. अभावजन्य विकार: दात खराब होणे. हाडे ढिसूळ व कमकुवत होणे. कॅल्शियम फॉस्फरसमध्ये आपल्याला कॅल्शियम व फॉस्फरस शरीराला मिळवण्यासाठी दूध व दूधजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, मांस इत्यादीचा समावेश नाही केला तर आपले दात खराब होतात, हाडे ढिसूळ होतात व कमकुवत होतात. त्याच्यासाठी आपल्याला ह्या पदार्थांचा समावेश करावा लागतो. त्याच्यामुळे आपले दात, हाडे मजबूत होतात. आता आपण बघणार आहोत आयोडीन. आयोडीन बघायच्या अगोदर दात
मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. दात आणि हाडे मजबूत होण्यासाठी काय काय खावे लागतात? दूध, दूधजन्य पदार्थ, हिरवे पालेभाज्या काय काय? मेथी, पालक, कोथिंबीर, भेंडी वगैरे वगैरे. आणि मांस तर तुम्हाला माहीतच आहे. मासे, मटण, अंडे हे खावे लागतात. हे खाल्ल्यामुळे आपले प्रोटीन वाढतात व दात हाडे मजबूत व्हायची प्रयत्न होतो. आता आपण बघणार आहोत आयोडीन. आयोडीनमध्ये उपयोग काय? वाढीचे नियंत्रण, शरीरात होणारे रासायनिक क्रिया गतिमान करणे. शरीरात होणाऱ्या रासायनिक क्रिया स्रोत मनुका, बीन्स, मासे, मीठ, समुद्रातून मिळणारे पदार्थ. अभावजन्य विकार, गलगंड. आयोडीन. आयोडीन कशामध्ये असते तुम्हाला माहित आहे का? गुड. आयोडीन हे मिठामध्ये असते. आणि मीठ कुठे तयार होते? समुद्रामध्ये तयार होते. मीठ आपण खाल्ल्यामुळे वाढीचे नियंत्रण, शरीरात होणाऱ्या रासायनिक क्रिया गतिमान करते. वाढीमध्ये शरीरात जी वाढ होते त्याच्यात नियंत्रण ठेवते आणि शरीरात होणाऱ्या रासायनिक क्रिया गतिमान करते. त्याच्या आयोडीन कशामध्ये असते इथे दिलेले आहे. मनुका, बीन्स, मासे, मीठ, समुद्रातून मिळणारे पदार्थ. आपल्याला आयोडीन खाण्यासाठी मनुका, आयोडीन शरीरातलं वाढवण्यासाठी मनुका, बीन्स, मासे, मीठ तर आपण जेवणात घेतोच आणि समुद्रातून मिळणारे पदार्थ आपल्याला खावे लागतात. आपण जर मीठ खाल्लं नाही तर आपल्याला गलगंड व्हायची शक्यता असते. त्याच्यासाठी आयोडीनचं प्रमाण शरीरात चांगलं ठेवायचं. आता आपण पुढचं बघणार आहोत सोडियम व पोटॅशियम. सोडियम व पोटॅशियम. सोडियम व पोटॅशियमचे उपयोग शरीरातील पाण्याचे संतुलन राखणे, चेतासंस्था व स्नायूची क्रिया चालू करणे. पूर्व लिहून घ्या. आपण तेवढे शरीरातील मॅडम ऐकायला येत नाही, मोठ्यानं बोला. शरीरातील पाण्याचे संतुलन राखणे, चेतासंस्था व स्नायूंचे क्रिया चालू ठेवणे. स्रोत मीठ, चीज, पालेभाज्या, फळे, डाळ.
अभावजन्य विकार, स्नायूंची अकार्यक्षमता, स्नायूंची अकार्यक्षमता. तर मग सोडियम पोटॅशियम मध्ये आपण जर मीठ, चीज, पालेभाज्या, फळे, डाळी इत्यादीचा समावेश केला. मीठ तर आपण रोज खातो, चीज पिझ्झावर वगैरे आपण खातो, चीज पण खाणे खूप चांगले आहे. आणि पालेभाज्या, फळे, डाळी म्हणजे तुरीची डाळ, मूग डाळ, हरभरा डाळ, मसूर डाळ इत्यादी डाळीचा आपल्याला समावेश करावा लागतो. फळे एवढ्या खाल्ल्यामुळे फळेमध्ये चिकू, सफरचंद, डाळिंब, केळी, इत्यादी नारळ पाणी इत्यादी आपण फळांचा समावेश केला पाहिजे. त्याच्यामुळे सोडियम व पोटॅशियम वाढते, शरीरातील पाण्याचे संतुलन ते राखते आणि चेतासंस्था व स्नायूंची क्रिया चालू ठेवते. त्याच्यामुळे आपल्याला स्नायूची अकार्यक्षमता जाणवत नाही. त्याच्यामुळे आपल्याला इत्यादी वस्तू जेवणामध्ये आवश्यक ठेवावे लागते. हे आपण खनिज व जीवनसत्वे याचे प्रकार व उपयोग, स्रोत, अभावजन्य विकार इत्यादी माहिती बघितली. आता आपण समोर बघणार आहोत. आता आपलं जीवन आणि खनिजे व जीवनसत्वे हे टॉपिक संपला आहे. आता आपण उद्याच्या लेक्चरला जीवनसत्वे या टॉपिकवर बोलणार आहोत. जीवनसत्वेमध्ये काय काय आहे त्याची माहिती बघणार आहोत. आता उद्या येताना होमवर्क करून या. तुम्हाला मी 2 क्वेश्चन लिहून देते. हे 2 छोटे प्रश्न आहे आणि हा एक मोठा प्रश्न आहे. तर तुम्ही याची माहिती याची उत्तरे उद्या लिहून आणा. तर मी तुम्हाला क्वेश्चन सांगते, तुम्ही ते लिहून काढा. पहिला प्रश्न, लोह कोणत्या घटकांमध्ये सापडतो? लोह कोणत्या घटकांमध्ये सापडतो? दुसरा प्रश्न, कॅल्शियम कोणत्या स्रोतात म्हणजे पदार्थात आढळते? कॅल्शियम कोणत्या पदार्थात आढळते? तिसरा क्वेश्चन, खनिजे म्हणजे काय? खनिजे म्हणजे काय? हे 3 क्वेश्चन तुम्ही उद्या येताना लिहून आणा.